नमस्कार, मी यश कोटरवार युवराज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलोय गडगा या गावामध्ये. यासाठी आलोय की इथे कित्येक दिवसापासून लोकांना पिण्यासाठी पाण्याला दारोदारी भटकावं लागतंय. इथे गावामध्ये 2 अशा पाण्याच्या टाक्या आहेत, तरी पैसे देऊन आहे ना बाहेरून पाणी त्यांना विकत घेऊन वापरावं लागतंय. दारोदारी पाण्यासाठी इकडे तिकडे ह्या गावी त्या गावी जावं लागतंय, दूर दूरून पाणी आणावं लागतंय. तर चला आता बघूया आपण इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं काय ते आपण ऐकूया. विठ्ठल सिद्धराम वारे, गडगा. गाव गडगा. गडगा. तुम्हाला काय काय प्रश्न चालू आहेत पाण्याचे? सध्या पाण्याचे प्रश्न लय गंभीर आहे बघा या गावाला. जसं आता पाणी नळ गावानं फिरलेत, तुट्या काढून ठेवले ते ह्यात, आणि त्याला तुटायला पाणी नाही काही नाही बघा. नुसते तुट्या फिरून लावून ठेवले झालं गावाला. मग पाण्याचं आता सध्याला कसं पाणी आम्ही विकत पाणी घेतात. विकत? रोजच्या रोज विकत पाणी म्हणल्यानं मग कसं? हा विकत पाणी आहे. 4,000 रुपये द्यावं लागते त्याला सालाला. 4,000 5,000 रुपये द्यावं लागते. आता पाणी जे फ्री मध्ये भेटते आपल्याला त्यालाही पैसे देऊन घेणार विकत? हा विकत आहे. किती दिवसापासून चाललंय असं? 1-2 वर्ष झालं आहे. अशीच परिस्थिती असंच आहे ना. जे काही शेता इथं टाक्या आता नळाचे 2 मोठे बाहेरून पाणी येते, पण कोणी काही करणार झालं त्याला. गावामध्ये पाणीच नाही. गावात पाणी नाही. शेताचं ते कसं झालं चालू आहेत मग? शेताला आहे कस तरी इकडून तिकडून पाणी जमा करून करायचं. प्यायला ते म्हणलं तर पैशानच घ्यावं लागतं. पैसे नाही. पैसे नळाचे पैसे द्यावे लागते त्याला. आता महिना वर्ष चालू झालं की 4,000 रुपये नगदी द्यावं लागते बघा. आता काय करावं लागते. हा तरच पाणी प्यायला भेटेल. नाही तर नाही पाणी. पाणी किती दिवसापासून नाही आहे? 2 वर्ष नाही. 3 सरपंच झाले, पाणी बंद झाले टाकीचं. आता मग पाण्याचं कसं करायला तुम्ही? कुठून घ्यायला पाणी? पाणी दुसऱ्याला खाजगी नळ घेऊन पाणी पिण्याचं पाणी आणि सांडायचं पाणी 4,000 रुपये साल जोडल्या, तरी 2 महिने त्याचं काढू पडलं तरी सांभाळून जोडल्या. कुठून बी आणून फिरीच याच कुठून बी जाऊन टाकी, कोणी बॅलरवर ठेवून, कोणी टेम्पोवर ठेवून. हा, आणि पुन्हा फिल्टरचं पाणी पिवलेल्या. नाही फिल्टरचं आता विकत घेऊनच पिवावं लागते की. विकत घेऊनच पिवावं लागेल. आपल्या साध्या गेलं तसं पाणी कुठं आहे सरकारनं? साध्या गेला, कारण त्या गेला, पोळ्या चालला. आता 4था याला. आज 15 वर्षापासून पाणी नाही आमच्या शेतात. आम्ही विकतच आहे सगळं. आणि आम्ही दोघं तरी एक पोरगा. पैसे बिल काढून घेतले. ते काही करू जात ते ना, पण का आता आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा आहे. पाण्याची सोय तर काही सोय नाही केली तुमची. हा, एवढं रोडवरलं गाव आहे आमच्याकडं. रोडवरचं गाव असून सगळ्या सुविधा असून वरून पैसे येऊन काहीच पैसे पाण्याला काहीच नाही. पाण्याला काहीच नाही. नमस्कार मंडळी, राम राम. मी गडगा येथे राहतो आणि गेल्या 5 वर्षापासून इथं पाणी नाही आणि पाण्याची नुसतं टंचाई आहे आम्हाला. आणि बघू शकता बघा, टाकी तेवढी बांधून ठेवलेली आहे आणि टाकीमध्ये पण एक थेंब पाणी नाही. आणि घरपोच तर काही नळ सेवा नाही, कोणतीही उपलब्ध काहीच नाही. आता मी घर बांधायला स्टार्ट केले तर मी लोकांचं पाणी विकत घेऊन माझ्या घराला वापर करतो, तरी मग घराला पाणी सुद्धा पुरत नाही. आणि इथं थोडं पण पाणी पियाला सुद्धा भेटत नाही. इलेक्शनच्या टायमाला इलेक्शनला व्होटिंग घेतात, सगळे घेतात. काय थोडीशी पावशेरी दिले की झालं, लोक बी सेट व्हायला. तरी काय आमची थोडी मदत करावी ही हात जोडून नम्र विनंती. आता पण कशी आहे परिस्थिती? पाणी कधी भेटलं की नाही? आता नाही 5 वर्षामध्ये टाकीतच ठेवायला नाही. टाकीतच ते म्हणलं नुसते नावाला करून ठेवली आहे का? नवीन टाकी बांधकाम झाले, त्याच्यात एक पाणी पडलं नाही. अजून नाहीच पडलं का? नाहीच पडलं नाही. पाण्याचं कसं करायला तुम्ही? काय करावं, खरेदी घेऊन दुसऱ्याकडून 5,000 रुपये साल देऊन. 5,000 रुपये सालनं चालू आहे. हो आहे. आता मग प्यायचं पाण्याचं ते प्यायचं पाणी तेच आहे, पियाचं तेच. आणि जर आता ती व्यवस्था करत आणायचं ते मग कसं करणार? काय करावं आता, मग स्वतः करावं लागते, आणून पिवाच लागते. काय उपाशी मरावं काय? लेकरं बाळ घेऊन जायचं हो, काय करावं मग आता.